हॅलो एव्हरीवन, कशात तुम्ही? होप तुमची समर वॅकेशन छान चालू असेल. काहीतरी नवीन शिकत असेल या समर वॅकेशनमध्ये. तसंच आपण ते घेऊन आलो आहे बेसिक मॅथची व्हिडिओ सिरीज. त्यामध्ये आपलं न्यू टॉपिक आहे HCF. त्याला दुसरं नाव आहे GCD. तर HCF म्हणजे काय होते? हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतला आहे. कॉमन म्हणजे एकसारखा, ज्या कोणत्या पण गोष्टीमध्ये सारखा येणारा. आणि हायेस्ट म्हणजे सर्वात मोठा. तसं दुसरं नाव आहे GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. बघ तुम्ही आता डिवायझर म्हणजे पण मी सांगितलं आहे आधी, आणि कॉमन आणि ग्रेटेस्ट म्हणजे पण तुम्हाला माहीतच आहे. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर कसे काढायचे, कुठे काम येते ते तुम्हाला समोरचा माहीतच पडणार. पण आज आपण HCF कसा काढायचं ते पहिले समजून घेऊ, किंवा आपण एक्झाम्पल घेणार ते सॉल्व करू. ओके, आपण आता फर्स्ट एक्झाम्पल घेऊ 12 आणि 24. फाइंड HCF of 12 and 24. आता या दोघांचे आपल्याला HCF काढायचं आहे. त्याआधी HCF मध्ये काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे फॅक्टर पहिले माहीत करावं लागेल, आणि फॅक्टर कसे काढायचे याआधी मी तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्याल नक्की. पहिले 12चे फॅक्टर ऑफ 12, फॅक्टर्स ऑफ 24. चला पहिले आपण दोघांचे फॅक्टर काढून घेऊ. फॅक्टर कसे काढतो आपण? 12 कोणत्या टेबलमध्ये येते? 1च्या टेबलमध्ये येतो 12 येतो, सर्वांच्या याच्यामध्ये येते. 2च्या टेबलमध्ये येतो का 12? येतो. कितीचा? 6 12. आणखी 12 कोणाच्या टेबलमध्ये येते? 3च्या. 1 to 10 पर्यंत तुम्हाला टेबल माहीतच पाहिजे. 3च्या टेबलमध्ये येतो का 12? येतो. 10 पर्यंत तर पाहिजेलच पाहिजे. 3 4 12. 4च्या टेबलमध्ये येतो का? येतो. 4 3 12. मग माहीत सांगितलं होतं इंटरचेंजची कंडिशन आली. 3 इकडे आला, इकडे 3 4 4 3 म्हणजे इथेच थांबून जायचं. मग आता बघायचं कोणते फॅक्टर्स आहेत. इथून असं येऊन U-टर्न कोणते आहे? 1 तर कॉमनच आहे. 2 3 4 वापस 4 पर्यंत आलो. 6 आणि 12. सेम आता 24ची इथे काढतो मी. 1च्या टेबलमध्ये येतो का 24? येतो 24. 2च्या टेबलमध्ये येतो 24, इवन नंबर आहे लास्टमध्ये. 12 24. 3च्या टेबलमध्ये येतो का? येतो. 3 1 8 24. 4च्या टेबलमध्ये येतो. 6 24. 5च्या टेबलमध्ये येतो का? नाही आहे 5च्या टेबलमध्ये 24. 6च्या टेबलमध्ये येतो. 6 4 24. इथे पण आली कंडिशन इंटरचेंजवाली. 4 6 6 4 म्हणजे इथेच थांबून जायचं. मग आता आपल्याला फॅक्टर्स मिळाले. मग काय, जे फॅक्टर्स आहेत ते लिहून टाका. 1 2 3 4 6 नंतर 8 12 आणि 24. जर तुम्ही तो फॅक्टर्स कसे काढायचे जर तुम्ही म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपल्या आजचा व्हिडिओ बघू शकता, ज्यामध्ये आपण फॅक्टर्स कसे काढायचे इझिली एक्सप्लेन केलं आहे. आपण आता काढले फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर्स काढू. कॉमन फॅक्टर म्हणजे कोणते? सारखे 1 2 3 4 6 12. एवढे कॉमन फॅक्टर्स आले. मग इथे लिहून टाका कोणते फॅक्टर्स आले कॉमन. 2 3 4 2 4 3 6 आणि 12. आता HCF म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे आपण कॉमन तर काढले. आता हायेस्ट म्हणजे सर्वात मोठा कोणता दिसून राहिला? 12. म्हणजे HCF काय झाला? 12. एवढं इझी काम आहे. आपण आता आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊ. आपण आता 20 आणि 30चं HCF काढू. 20 आणि 30. ठीक आहे. प्रोसेस आपली तेच. कसे काढायचे फॅक्टर्स?
1च्या टेबलमध्ये 20 येतो का? येतो. 20 जा. 2च्या टेबलमध्ये 20 येतो का? येतो. 10 जा. 3च्या टेबलमध्ये 20 येतो का? नाही येत, मग सोडून द्या. 4च्या टेबलमध्ये 20 येतो. 4 5 जा 20. 5च्या टेबलमध्ये 20 येतो? येतो. 20. आलं मग इथे इंटरचेंज, म्हणजे इथेच थांबून जायचं. मग आपल्याला आता फॅक्टर्स मिळाले. फॅक्टर्स ऑफ 20. 1 2 4 5. 1 2 4 5 आणि 10 20. 10 आणि 20. 20चे मिळाले. आता 30चे. 30चे फॅक्टर. 1च्या टेबलमध्ये 30 येतो का? येतो. 2च्या टेबलमध्ये येतो. इवन नंबर आहे ना आखरीमध्ये. 15 जा 30. 3च्या टेबलमध्ये 30 येतो का? येतो. 3 जा 30. 3 10 जा 30. 4च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. 5च्या येतो. 5 6 जा 30. 6च्या टेबलमध्ये 6 5 जा 30. राईट. आता बघा इंटरचेंज आले इथे थांबून जायचं. मग आता आपल्याला फॅक्टर्स मिळाले. फॅक्टर्स मिळाले तर आता काय लिहून टाका मग. फॅक्टर्स ऑफ 30 कोणते कोणते आहे? 1 2 3 5 6 6 10 15 30. 15 30. ओके, हे झाले फॅक्टर्स. आता काय करायचं? आपण कॉमन फॅक्टर्स लिहून टाकायचे. कॉमन फॅक्टर्स कोणते कोणते आहे? 1 2 आहे. 3 नाही, 4 पण नाही, 5 आहे, 10 आहे, 20 नाही आहे. नाही आहे. आता किती? 4च मिळाले याच्यामध्ये आपल्याला. 1 2 5 आणि 10 मिळाले. मग आता याच्यामध्ये सर्वात मोठा कोणता दिसून राहिला? 10. म्हणजे HCF काय झालं? 10. राईट. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल घेऊ, मग आपण व्हिडिओ संपून टाकू. ओके. आता आपण 3 नंबरचे HCF काढू. कोणते कोणते घ्यायचे मग? 12 16 20. ठीक आहे. सेम प्रोसेस. 12 1च्या टेबलमध्ये 12 येतो का? येतो. 12 1 जा 2 जा 6 2 6 जा 12 3 4 जा झाले. इंटरचेंज झाले म्हणजे इथेच थांबून जायचं. आपल्याला 12चे फॅक्टर मिळाले. इथे लिहून टाका मग. फॅक्टर्स ऑफ 12. 1 2 3 4 6 12. 1 2 3 4 6 12 झालं. नेक्स्ट आता 16चे काढा. 1च्या टेबलमध्ये 16 येतो का? येतो. 2च्या टेबलमध्ये 16 येतो. 3च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. 4च्या टेबलमध्ये येतो. 4 4 जा 16. 5च्या टेबलमध्ये नाही येत. 6च्या टेबलमध्ये नाही येत. 7च्या टेबलमध्ये नाही येत. 8च्या टेबलमध्ये येतो. 8 2 जा 16. आणखी 9च्या टेबलमध्ये नाही येत. 10च्या टेबलमध्ये नाही येत. मग आता कोणतेच नाहीत. मला फक्त 16च्या याच्यात 16 इंटू 1 ते तर झालं ऑलरेडी. चला दिसलं आहे. आता नेक्स्ट 20चे पण आपण काढले. 1च्या टेबलमध्ये येतो का 20? येतो. 2च्या टेबलमध्ये 2 10 जा 20. 3च्या टेबलमध्ये नाही येत. 4च्या टेबलमध्ये येतो. 4 5 जा 20. त्यानंतर 6च्या टेबलमध्ये नाही येत. 5च्या टेबलमध्ये येतो. 4 5 4 जा 20 झालं. आता फॅक्टर्स लिहून टाका. फॅक्टर्स ऑफ किती? 16. 1 2 4 8. 1 2 4 8.
त्यानंतर 16 झालं. 20चे काय फॅक्टर्स ऑफ 20 1 2 4 5 10 आणि 20. चला फॅक्टर्स तर काढले आपण. आता कॉमनवाले कॉमन फॅक्टर्स कोणते कोणते कॉमन आहे. 1 तर आहे सर्वीकडेच राहते. 2 आहे. 3 नाही इथे. 4 हां 4 आहे इथे. 8 नाही नाही आहे. 3च मिळाले. कोणते कोणते 1 2 4. ठीक आहे. मग HCF काय झाला याचा HCF कोणता येणार 4. सर्वात मोठा नंबर कोणता आहे 4 ला 4. एवढं इझी होतं का. पण टेबल पार्ट पाहिजे. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला HCF समजलं असेल, कन्सेप्ट समजलं असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि सांगा तुमच्या मित्रांना आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल, आपल्या चॅनलबद्दल. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, एन्जॉय करा तुमचं समर वॅकेशन. पण दुर्लक्ष नका करू अभ्यासाकडे. ओके. तोपर्यंत बाय.